नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक पात्रता परीक्षा विषय मराठी. आज आपण पाहणार आहोत साहित्यिक आणि त्यांची टोपणनावे. विनायक जनार्दन करंदीकर टोपणनाव आहे विनायक. विष्णू शास्त्री चिपळूणकर टोपणनाव आहे मराठीचे जॉन्सन. राम गणेश गडकरी टोपणनाव आहे गोविंदाग्रज किंवा बाळकराम. गोपाळ हरी देशमुख टोपणनाव आहे लोकहितवादी. दत्तात्रय कोंडो घाटे टोपणनाव आहे दत्त. प्रल्हाद केशव अत्रे केशव कुमार. त्र्यंबक बापूजी ठोंबरे बालकवी. नाधो महानोर रानकवी. नारायण मुरलीधर गुप्ते यांना बी या नावाने ओळखले जाते. यशवंत दिनकर पेंढारकर यांना यशवंत नावाने ओळखले जाते. दिनकर गंगाधर केळकर यांना अज्ञातवासी नावाने ओळखले जाते. दासोपंत दिगंबर देशपांडे आणि टोपणनाव आहे दासोपंत. नारायण सूर्याजी पंत ठोसर यांना रामदास म्हणून ओळखले जाते. कृष्णाजी केशव दामले यांना केशवसूत म्हणून ओळखले जाते. विष्णू वामन शिरवाडकर यांना कुसुमाग्रज म्हणून ओळखले जाते. चिंतामण त्र्यंबक खानोलकर यांना आरतीप्रभू म्हणून ओळखले जाते. काशीनाथ हरी मोदक यांना माधवानुज म्हणून ओळखले जाते. विष्णू शास्त्री चिपळूणकर यांना मराठी भाषेचे शिवाजी असं म्हटलं गेलंय. गोविंद विनायक करंदीकर यांना विंदा करंदीकर असं ओळखलं जातं. मोरोपंत रामचंद्र पराडकर यांना मोरोपंत नावाने ओळखलं जाते. हरिहर गुरुनाथ कुलकर्णी यांना कुंज विहारी यांना ओळखलं जाते. शंकर काशीनाथ गर्गे यांना दिवाकर. निवृत्ती रामजी पाटील यांना पी सावळाराम. तसेच आत्माराम रावजी देशपांडे यांना अनिल या नावाने ओळखले जाते. बासी मर्डेकर यांना निसर्गप्रेमी तसेच मराठी कवितेचे जनक या नावाने सुद्धा ओळखले जाते. रघुनाथ चंदावरकर यांना रघुनाथ पंडित या नावाने ओळखले जाते. ना. ची केळकर यांना साहित्य सम्राट या नावाने ओळखले जाते. सावित्रीबाई फुले यांना आधुनिक मराठी कवितेच्या जननी म्हणून ओळखले जाते. माधव त्र्यंबक पटवर्धन यांना माधव जुलियन या नावाने ओळखले जाते. यशवंत दिनकर पेंढारकर यांना महाराष्ट्र कवी नावाने ओळखले जाते. संत सोयराबाई यांना पहिली दलित संत कवयित्री म्हणून ओळखले जाते. सौदागर नागनाथ गोरे यांना छोटा गंधर्व असं म्हटलं गेलंय. शाहीर राम जोशी यांना शाहिरांचा शाहीर म्हणून ओळखलं जातंय. न वा केळकर आणि त्यांच्या टोपण नावाने त्यांना ओळखलं जातंय मुला फुलांचे कवी. माणिक शंकर गोडघाटे यांना ग्रेस हे नाव टोपणनाव देण्यात आलंय. दादोबा पांडुरंग तडखरकर यांना मराठी भाषेचे पाणिनी म्हणून ओळखले जाते. सेतू माधवराव पडगी यांना कृष्णकुमार या नावाने ओळखले जाते. ग. त्र. माडगोळकर यांना राजकीय कादंबरीकार म्हणून ओळखले जाते. नारायण वामन टिळक यांना रेवरंड टिळक म्हणून ओळखले जाते. वसंत ना. मंगळवेडेकर यांना राजा मंगळवेडेकर म्हणून ओळखले जाते.